फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता फार्मर आयडी कार्डवर अक्षय तृतीयानिमित्त शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार। होय, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढला आहे किंवा ज्यांनी अर्ज केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार। फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपये अक्षय तृतीयेनिमित्त देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी घेतलाय। आता ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आयडी कार्ड आहे किंवा त्यांनी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डवर 10 योजनांचा मोफत लाभ मिळणार। सोबत 15,000 रुपयाचा विशेष बोनस हा अक्षय तृतीयानिमित्त थेट बँक खात्यात जमा होणार आहे। बळीराजासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली। आता ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढला आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे आता त्या सर्व शेतकऱ्यांचं नशीब उजळणार आहे। केंद्र सरकारच्या कृषी विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर 15,000 रुपयाचं विशेष अनुदान अक्षय तृतीयेच्या निमित्त दिलं जाणार। एवढंच नाही तर याच्या सोबत 10 मोफत योजनांचा लाभ दिला जाणार। स्वतः केंद्र शासनाच्या कृषी विभागानं एका GR च्या माध्यमातून ही माहिती दिली, त्यामुळे ही माहिती 100% खरी आहे। खरं तर हा अक्षय तृतीय हा सण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो। या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। पहा, शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डवर काहीतरी लाभ मिळणार आहे किंवा काही शेतकऱ्यांना वाटायचं हे फक्त पीक विम्यासाठी हे कागदपत्र लागते, कर्जमाफी नमो शेतकरीच्या कामाला हे लावले, पण लक्षात घ्या सरकारने आता 10 योजनांचा लाभ याच्यावर मोफत देण्याचा निर्णय घेतलाय आणि 15,000 रुपयाचा विशेष बोनस डायरेक्ट खात्यात देण्यात येणार आहे। मग कशा पद्धतीने हे 15,000 रुपये मिळणार, कोणाला हे पैसे मिळणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी हे पैसे जमा होणार आहे, सगळी सविस्तर माहिती पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे। आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना कोणत्या 10 योजनांचा लाभ मिळतोय, 15,000 रुपयाचा विशेष बोनस कशा पद्धतीने खात्यात येणार, त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल किंवा तुम्ही नुसता अर्ज केला आणि ते तुमच्या हातात मिळालं नाही तरी देखील या योजनांचा कसा लाभ घ्यायचा याची देखील सोपी टिप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात बंद करू नका। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर येणारी अक्षय तृतीया तुमच्या खात्यात 15,000 रुपये घेऊन येऊ शकते आणि व्हिडिओ जर मध्येच बंद केला तर तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही, यासोबत 10 योजनांचा लाभ देखील मिळणार नाही। त्यामुळे सगळे सविस्तर माहिती पुराव्यासहित तुम्हाला दाखवते। पहा, सगळ्यात आधी आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जी आली आहे ती पाहतोय, ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालयामार्फत एक काढलेलं कार्ड आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना 90% शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजून काढलेलं नाहीये, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच नाही की हे कार्ड कशासाठी आहे। काही शेतकरी म्हणतात पीक विम्यासाठी आहे, काही म्हणतात नमो शेतकरीसाठी आहे, तर काही म्हणतात कर्जमाफीला लागते म्हणून काहीतरी अट घातली, पण बरेच जण याला केवळ फक्त ओळखपत्र मानतात। पण आता तसं राहिलेलं नाहीये, हे फक्त ओळखपत्र नाहीये तर याच्या माध्यमातून 10 मोफत सेवा तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही शेतकरी आयडी कार्ड काय आहे हे जर तुमच्या लक्षात घेतलं तुम्ही तर तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ घेता येईल। आपण पुढील 10 सेकंदामध्ये कोणत्या 10 योजना याच्यावर चालू झालेल्या आहेत, तुम्ही त्याचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊया आणि पुढील 30 सेकंदामध्ये 15,000 रुपये तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही काय करायचं टप्प्याटप्प्याने पुराव्यासहित माहिती पाहता। शेतकरी आयडी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल कृषी ओळख आहे। केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या भव्य मोहिमेचा ते एक भाग आहे। या एका कार्डात तुमची सगळी माहिती एकत्रित केली जाते, जसं तुमचा आधार नंबर, तुमच्या क्षेत्राचा 712, 8 उतारा, तुमच्या मालकीची जमीन, तुमचं बँक खातं, तुम्ही कोणतं पीक घेता या सगळ्या बाबींची माहिती एकाच ओळखपत्रात असते। यामुळे प्रशासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याची तंतोतंत आणि डिजिटल नोंद उपलब्ध असते। आता याच ओळखपत्रामध्ये सगळी माहिती होत असते। मग याचा सगळ्यात मोठा लाभ कशासाठी होतो तर शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी। पहा, आता सगळी माहिती तुमची एकाच कार्डामध्ये आहे। तुम्हाला एखाद्या योजनेला फॉर्म भरायचा म्हटलं की 712 आणा, 8 आणा, बँकेचं खातं आणा, वेगवेगळ्या गोष्टी आणा, पण आता तशी गरज नाही कारण की तुमची सगळी माहिती एकाच क्लिकवर तुमचा फार्मर आयडी कार्ड टाकला की सगळी पाहता येणार आणि त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये
15,000 रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय आणि त्याचबरोबर सगळ्या 10 योजनांची सुविधा देखील तुम्हाला आता मिळणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना आयडी कार्ड सोबत हे मिळणार आहेत त्यांची यादी देखील आपण पुढे दाखवणार आहोत. आता पहा, सगळ्यात आधी आपण पहिली पाहतोय की कोणत्या कोणत्या योजना याच्यात येणार आहे, कोणत्या 10 योजना याच्यामध्ये चालू केल्या आहेत, त्या योजनांचा कसा फायदा घ्यायचा ते आपण सांगतोय आणि पुढील 30 सेकंदामध्ये म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 15,000 रुपये कसे मिळणार हे सांगणार आहे. पहा, हे 15,000 रुपये मिळणार आहे कोणालाच अजून माहिती नाही, GR आत्ताच आलाय, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, आता सगळ्यात पहिली गोष्ट की हवामानाचा अचूक अंदाज देणारी पहिली योजना याच्यात आहे. आता तुम्ही काय केलं असेल, पहा पहिली योजना याच्यावर बऱ्याचशा वेळा तुम्ही काय करता, जे हवामानाचे अंदाज आहे म्हणजे पाऊस येणार, गारपीट होणार, चक्रीवादळ, ढगाळ वातावरण, उष्णता वाढणे, या गोष्टी तुम्ही पेपरला पाहता, युट्यूब चॅनलला पाहता, टीव्हीला पाहता. पण आता या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे अंदाज दिलेले असतात ते एकतर पूर्ण राज्यासाठी किंवा पूर्ण देशासाठी असतात. पण लक्षात घ्या, फार्मर आयडी कार्डच्या माध्यमातून तुमच्या शेतात नक्की कशाचा हवामान अंदाज असेल, तुमच्या शेतावर काय परिस्थिती असेल, तुमच्या गावात काय होणार, अगदी एक्झॅक्टली तुमच्या शेतावर पाऊस पडेल की नाही इतका अचूक अंदाज तुम्हाला आता या कार्डद्वारे त्या ठिकाणी मिळणार. ही झाली पहिली योजना. आता त्यासोबत अक्षय तृतीयेनिमित्त 15,000 रुपयाचा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. हे पैसे खात्यात कसे येणार ही माहिती तुम्हाला पुढील 10 सेकंदात सांगतो. पण त्याआधी दुसरी योजना लक्षात घ्या, ती आहे सॉइल हेल्थ कार्ड म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका. म्हणजे तुमच्या मातीचा कस कसा आहे, त्याचा पीएच किती, त्याची ऍसिडिटी किती, त्याची अल्कलिनिटी किती, या गोष्टी तुम्हाला त्या मातीच्या परीक्षणामधून मिळणार आहे. पहा, जी आरोग्य पत्रिका आहे मृदेची म्हणजे तुमच्या मातीची जी पत्रिका आहे तर ती तुम्हाला तुमच्या फार्मर आयडी कार्डवर प्राप्त होणार. पहा, लाखो शेतकरी दरवर्षी खतं वापरतात, औषधं टाकतात, फर्टिलायझर टाकतात, पण त्यांच्या शेतीमध्ये नेमकं काय गरजेचं आहे, कोणता घटक त्याच्यात कमी आहे, कोणता जास्त झाला हे माहिती नसतं. लोकांनी युरिया टाकला का युरिया टाकतात, तर अशा प्रकारचं आता होणार नाही. तर तुम्हाला आता तुमच्या जमिनीमध्ये नेमकं काय आहे तर तुमच्या सॉइल हेल्थ कार्ड मिळणार. ही झाली दुसरी योजना. आता सगळ्यात महत्वाचे 15,000 रुपये कशा पद्धतीने येणार, अक्षय तृतीयेनिमित्त 15,000 रुपयाचा बोनस कसा मिळणार याआधी आपण जाणून घेतोय तिसरी योजना. तिसरी योजना आहे अनुदान. मग ते ट्रॅक्टरचं अनुदान, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान, हे सगळे पैसे तुम्हाला आता या कार्डाच्या माध्यमातून आता मिळणार आहे. आता राहिला प्रश्न 15,000 रुपयाच्या बोनसचा. आता हे 15,000 रुपये कसे मिळतील. आता याआधी सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक येतोय की शेतकरी पिकवतोय पण त्याच्या मालाला भाव मिळत नाही, तर भावासाठी याच्यात एक विशेष योजना आहे. जी योजना खरोखर शेतकऱ्याला 15,000 काय 15 लाखापेक्षा जास्त लाभ मिळवून देऊ शकते, ती म्हणजे भावांची माहिती. लक्षात घ्या, सरकार आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक बाजारामध्ये, बाजार समितीमध्ये काय भाव चालू आहे, तुमचं पीक असेल, कांदा, टोमॅटो, जे काय पीक असेल ते तुम्ही एका क्लिकवर संपूर्ण देशातल्या बाजारपेठांमध्ये काय भाव आहे याची माहिती तुमच्या फार्मर आयडी कार्डच्या नंबरवर तुम्हाला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न 15,000 रुपये. तर हे 15,000 रुपये तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळतात. जे म्हणजे पहा, आता पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 6, नमो शेतकरी योजनेचे 6, 6 अधिक 6 12 आणि 3,000 रुपयाचं अतिरिक्त राज्य सरकारकडूनचा बोनस 12 अधिक 3 15. आता तुम्ही म्हणाल हे तर पैसे तसे आम्हाला मिळतात, पण लक्षात घ्या, या पुढील महिन्यापासून फार्मर आयडी कार्ड जर नसेल तर हे पैसे थांबवले जाऊ शकतात आणि या व्यतिरिक्त जो 3,000चा बोनस आहे तो देखील तुमचा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड जर काढलं नसेल तर ते तातडीनं काढून घ्या आणि ते तिथे तुम्हाला त्या पोर्टलला जमा करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला बोनस आणि पुढचे हप्ते चालू राहतील. तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड विषयी याआधी इतकी माहिती होती का? फार्मर आयडी कार्ड हे नेमकं काय आहे तुमच्या मते? तुम्ही हे फार्मर आयडी कार्ड काढलं आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय जिल्ह्याचं नाव टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.